नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 2 दिवसात लॉंग व्हिडिओ आले नाही. परत मी आज विचार केला की आज व्हिडिओ टाकूयात, फक्त बोलून टाकूयात तर पण टाकूयात म्हणून आत्ता मी व्हिडिओ बनवत आहे काहीच. कारण आता मी घरातले कामं तर करतच नाही, त्यामुळं मी घरातले काय कामं दाखवणार तुम्हाला काहीच. त्यामुळं मी व्हिडिओज पण टाकणं बंद केलं होतं. लाईव्हवर येत होते पण मी लॉंग व्हिडिओ टाकत नव्हते. पण मी आज विचार केले की आज व्हिडिओ टाकूयात, तसंच बोलूयात, एक 15-20 मिनटाचा व्हिडिओ टाकूयात. तर मी ते विचार करूनच आज व्हिडिओ बनवत आहे. सो पायाचं तर हालत अशी आहे की मला असं वाटतं अजून 1-2 महिना पायाचा हा प्रॉब्लेम माझा असणारच आहे आणि इतक्या लवकर ते कमी होणार नाही आहे. त्यामुळे मला व्हिडिओ टाकून पण नाही चालत ना गाईज, व्हिडिओ टाकावंच लागतं. आपलं यूट्यूब चॅनल आहे आता 1200-1250पर्यंत सबस्क्रायबर झालेत आपले, तर बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत म्हणून आज ते लोक माझे चॅनल बघतात, ते माझं चॅनल सबस्क्रायबर आहेत, त्याच्यासाठी मला व्हिडिओ टाकावंच लागतं. मी विचार केला की असंच बोलून व्हिडिओ टाकावं. बाकी मी आज स्वयंपाकाचं तर काय स्वयंपाक केलंच नाही, बाहेरून मागून खाल्लं आहे. सो पायाची तर हालत अशी आहे, पायाच्या चक्करमध्ये माझं खूप काही लॉस व्हायला लागले. हा पाय बघायचं असं हा पाय, ह्याला बेल्ट पण आज मी लावलेली नाही आहे. डॉक्टरने मला सांगितलं, बेल्ट सजेस्ट केले, कंटिन्युअसली बेल्ट लावायचं आहे. बट मी बोलले की आज नकोच लावायला. मला ते म्हणजे बेल्टमध्ये पण तसं व्हायला लागले, बेल्ट लावले ना इचिंग व्हायला लागली, खूप जास्त इचिंग होते. मग मला ते थोड्यासाठी बोलले काढून टाकूयात, थोड्या वेळ 1-2 तासासाठी नकोच. मी आता तो एक कोट आहे ना गाईज, हेल्थ इज वेल्थ, तर तो एकदम 100% माणसाच्या ह्याला लागू होतो तो कोट. कारण कसं आहे, माणसाची हेल्थ चांगली तर सगळं काही चांगलं. हेल्थच खराब असेल तर माणूस कशाचीच मजा घेऊ नाही शकत. मग त्याच्या घरात किती फॅसिलिटीज असू दे, किती पैसा असू दे, किती काय असू दे, तो कशाचीच मजा नाही घेऊ शकणार. त्यासाठी ना आपली स्वतःची हेल्थ चांगली असणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. सो ना तुम्ही स्वतःच्या हेल्थची केअर करत जावा. आणि आता लोक म्हणतील की ही बरं ह्याच्यावर आज भाषण द्यायला लागली. भाषण द्यावं लागतं कधी कधी, त्याशिवाय नाही झालं. कारण कसं आपल्याला जर ह्या गोष्टीचा त्रास झाला तर आपण दुसरीला सांगू शकतो की बाबा तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःची केअर करा. हे सगळ्या गोष्टी होतात आपल्यासोबत तर खूप पेनफुल आहे. त्यामुळे चला मी आता चालली माझ्या सलूनमध्ये खाली. बेडरूममधून बाहेर पडले, आता इकडे असं शिडी आहे तर मी खाली चालली. अशी पायाला बेल्ट लावला नाही असं जाते मी. आणि ही शिडी उतरायचं चढायचं म्हणलं तर ना एवढं प्रॉब्लेम वाटतं ना, मला असं वाटतं की खूप मोठं काम करते मी. आणि ते पायामुळं एवढं तकलीफ होते काय. लाईट्स वगैरे सगळं बंद केलं तर मी. लाईट्स नंतर ऑन करून नंतर खाल्लेत का जेवण ह्यांचं. जे शिवण्या खाली येते ना ते सगळं असं किट काढून साईडला ठेवून टाकते. जेवण सगळं संपलं यांचं. पिलेत ना, यांना मी जेवण टाकते आता, दाखवते तुम्हाला. हो का, हे प्रोटीन आहे त्यांचं, तर हे थोडंसं टाकेल मी, जास्त नाही टाकणार, एकदम थोडंसं. म्हणजे ते 1-2 तासासाठी चालेल एवढंच. घरचं आहे तसं लावून ठेवते आहे. अरे वरती जा ना, वरती खाऊ टाकले बघ, वरती जा. घाबरतात किती पण. आले वरती. ती एकच आहे ती पटकन, बाकीच्या येत नाही.
आता खायला लागले. ते हळूहळू थोडं थोडं त्याला माहीत पडलं ना वरती जेवण आहे, मग ते जातात एक एक हळू. हा आहे नॉर्मल वॅक्स, पण मी हा वॅक्स नाही करणार. मी हा रिका वॅक्स करते. रिका वॅक्ससाठी स्पेशल रिकाचा हिटर भेटतो बरं का. ह्याच्यामध्ये रिका वॅक्स गरम नाही होत व्यवस्थित, तर ह्याच्यामध्ये गरम होतो. हा मी काढला रिकाचा. हे रिका हिटर आहे आणि हे रिका वॅक्स. तर हे गरम व्हायला 10 मिनिट लागतात. आणि हे ना, हे वॅक्स असं आहे ना, हे ह्याच्याने क्लीन होत नाही वॉटरने. ह्याच्यासाठी ऑइल लागतं, ऑइल. हे गरम व्हायला बरोबर 10 मिनिट लागतात. हे 10 मिनिट गरम होऊ दे, आपण तो पण स्ट्रिप्स घेऊयात. हे पाय दुखतोय, ह्या पाय चक्करमध्ये ह्याच्यावर प्रेशर पडून हा पण दुखायला लागला. स्ट्रिप्स घेते मी. स्ट्रिप्स पाकिट आहे. ह्याच्यामध्ये काल मी वॅक्सिंग केली, तर त्यासाठी मी हे एक्स्ट्राचे 4-5 स्ट्रिप्स काढून ठेवल्या होत्या, तर त्याच घेते. आणि आपल्याला लागेल प्री जेल आणि हा पोस्ट जेल. तर हा वॅक्स केल्यानंतर यूज करेन. आणि हा वॅक्स आणि हा जो आहे प्री वॅक्सिंग जेल, हा अगोदर यूज करेन. चला. गाऊन करून मी क्लायंटचं करत असते, त्यांना अगोदर गाऊन वेअर करायला ते मदत करते. बट आता मी व्हिडिओ बनवते, तर मला गाऊन वेअर करायची गरज नाही. हा आहे प्री वॅक्सिंग जेल. हा मी अप्लाय करते माझ्या हातावरती. व्यवस्थित अप्लाय करायची. व्यवस्थित अप्लाय करून झालं. गरम होतं का बघूयात आपण. आता ह्याला टाईम लागतो थोडा, पटापट गरम नाही होते. 10 मिनिट तर लागतातच लागतात. त्याचा वास खूप भारी, मला त्याचा वास खूप आवडतो. किती मस्त बघा ना, एकदम स्मूथ. रिका वॅक्स गरम व्हायला 10 मिनिट लागतातच गाईज. एवढं लवकर म्हणजे 5 मिनिटात तसं गरम होऊन पाहिजे. प्रॉपर गरम होण्यासाठी 10 मिनिटं द्यावंच लागतात. ते गरम होतं तोपर्यंत बसायचे आणि माझं पाठपाठून बेसिनचे असं मस्तपैकी हेअर वॉश करते. मला सांगायचं, ह्या महिन्यात माझे खूप कामं थांबले. माझ्या सगळं कंटिन्यू मला बंद ठेवावं लागलं. माझा खूप लॉस झाला. जे मोठे काम होतं तेच करायचे मला, जसं फेशियल. पायाचं पण बरोबर होतं, कारण पायाचं असं ना हाडामध्ये क्रॅक आहे ना, मग जास्त काय हे म्हणजे निष्काळजीपणा केल्यानं मग दुसरंच काय होऊन बसतं, तर त्यामुळे थोडं हे करावं लागतं, केअरफुल करावं लागतं. सो आता प्री जेल लावलं आहे बरोबर हातांना, दोन्ही हातांना लावलं आहे. आता ह्याच्यावर पावडर लावायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही वॅक्स करू शकता. आणि रिका वॅक्सने काय होतं हे पण सांगते वेळी. रिका वॅक्समुळे ना स्किनवरची जी टॅनिंग आहे ना, ते टॅनिंग कमी होते आणि लेट हेअर ग्रोथ होतो. म्हणजे हेअर ग्रोथ मिनिमम येतो, लवकर हेअर ग्रोथ होत नाही, तो लेट होतो आणि टॅनिंग पण कमी होतं. सो रिका बेस्ट आहे. जे लोक करतात त्यांना माहिती आहे रिकाचं काय होतं. स्टार्ट करत आहे. वॅक्स प्रॉपर गरम झाले तुम्हाला दाखवते एक.
जास्त गरम झालं ना तेव्हाच तुम्ही यूज करा. काय चटका मारत नाही जास्त. दिसतं का कसं अप्लाय करून. हेअरच्या डायरेक्शनमध्ये अप्लाय केली. हेअरचं उलट्या डायरेक्शनमध्ये. हां गाईज, वॅक्सिंगचा व्हिडिओ काढत असताना मध्येच मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मी व्हिडिओ पूर्ण शूट करू शकले नाही. पण जेवढा मी व्हिडिओ शूट केला आहे तेवढा मी नक्कीच तुम्हाला दाखवला आहे ह्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, टाटा, टेक केअर. तर हां गाईज, माझं वॅक्स करून झालेलं आहे आणि मी परत आता वरती आली. शौर्याचे कपडे काढून द्यायचे, त्याला क्लास द्यायचं होतं ना. तर हा बघा वॅक्स करून झाला आहे. कसं दिसतो बघा, हा तो मस्त दिसायला आहे, शाईन. एक पण हेअर नाही दिसणार तुम्हाला, पूर्ण क्लीन. हा साईडचं इकडे पण घे कॅमेरा, वरती पण घे. स्टॉप.